घराघरातल्या भिंतींवर सुविचार, तसबिरी, प्रेरक विचार लावलेले असतात. पण का? तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून. परंतु आपले त्याच्याकडे लक्ष अजिबात जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात. मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावं. त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंती सुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा आपल्याला भास होतो. आणि अशाच काही विचारांपैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, मनःशांती सुद्धा फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मनस्वास्थ्य बिघडते आणि वरचेवर रागवण्याच्या, मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा आजारांना शरीरात स्थान मिळते. आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरू होतो. अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू सुद्धा ओढवतो. हे प्रकरण इथेच थांबत नाही, तर पुढची पिढी सुद्धा तो वैरभाव सुरूच ठेवते आणि दुष्टचक्र सुरूच राहतं. यासाठी स्वामींनी सांगितलेले हे विचार, कोणतेही कारण असो, छोटे किंवा मोठे, रागवू नका. राग येण्याची क्रिया स्वाभाविक आहे. तुम्ही म्हणाल सांगणं सोपं आहे, पण करणं अवघड. तुम्हाला काय जातंय सांगायला? परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते. सरावाने राग नियंत्रणात आणता येतो हे तुम्हाला माहितीये का? त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे. रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो, जे मनी ध्यानी नसते तेही बोलून जातो. त्याचा परिणाम म्हणजे तो क्षण निसटून जातो, पण शब्द मागे तसेच राहतात. यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा, विचार करा. फार काही अगदीच नाहीच सुचलं तर शांत बसून घ्या आणि मग विचार करा की रागवण्याची खरंच गरज आहे का? माझ्या रागवण्याने इथे काही बदल घडणार आहे का? रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का? आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का? या काही गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल, मन शांत होईल. एकदा हे तुम्हाला जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकता. त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही. मित्रांनो, या सुविचारातले शेवटचे वाक्य तर अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणजे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारातच आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. आपले विचार आपला आचार घडवतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते. म्हणून प्रत्येक काम करण्यापूर्वी विचार केलाच पाहिजे. आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत नाहीयेत ना, हे सुद्धा तपासून पाहिले पाहिजे आणि सकारात्मक विचार केले पाहिजेत. आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात. म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्याच विचारांमध्ये आहे. त्या विचारांवर शांतपणे विचार केला पाहिजे. आपोआप आपल्या स्वभावात, कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल आणि या बदलांबरोबरच नशीबही बदलू लागेल. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.